जुन्नर तालुक्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाला लक्षणीय यश मिळाले असून तालुक्याच्या राजकारणात नवी समीकरणे तयार झाली आहेत. सर्वप्रथम जिल्हा परिषद निकाल पाहूयात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 4 गटांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामध्ये टिंगोरे उदापूर गटातून सोनाबाई दाभाडे, ओतूर दालेवाडी गटातून छाया तांबे, बारव तांबे गटातून मोनाली लांडे आणि बोरी गटातून कल्पना वैभव काळे विजयी झाले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाने जिल्हा परिषदेत 3 गट जिंकले आहेत. आळे पिंपळवाडी गटातून मंगेश काकडे, नारायणगाव वारवाडी गटातून नेहा पाटे आणि बेल्ले राजुरी गटातून स्मिता कंसे यांनी विजय मिळवला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाला जिल्हा परिषदेत एकमेव यश मिळाले असून सावरगाव कुसूर गटातून गुलाब पारखे हे विजयी झाले आहेत. आता पंचायत समितीचे निकाल पाहूयात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पंचायत समितीमध्ये 7 गणांवर विजय मिळवला आहे. उदापूर गणातून आशा कैलास डावकर, टिंगोरे गणातून नीलम मनोज आमले, ओतूर गणातून प्रशांत सखाराम डुमरे, दालेवाडी गणातून उल्का बबन मोरे, बोरी बुद्रुक गणातून संभाजी शिवाजीराव चव्हाण, बाराव गणातून अश्विनी सीताराम केदारी आणि तांबे गणातून कमल एकनाथ दांगट हे विजयी झाले आहेत. शिवसेनेने पंचायत समितीतही 7 गणांमध्ये यश मिळवले. पिंपळवणी गणातून जयसिंग रघुनाथ पोटे, आळे गणातून सपना जीवन शिंदे, राजुरी गणातून शांताराम दशरथ दाते, बेल्ले गणातून राजेंद्र बबन पिंगट, खोडद गणातून माधुरी सचिन निलक, नारायणगाव गणातून सुषमा अर्जुन वावळ आणि वारुवाडी गणातून जयश्री दिलीप बनकर हे विजयी झाले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाला पंचायत समितीत कुसूर गणातून अमित अनंता ढोले यांचा विजय मिळाला आहे. तर भारतीय जनता पक्षाला सावरगाव गणातून संजय सुरेश वराडी यांचा एकमेव विजय मिळाला आहे. या निकालामुळे जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची पकड मजबूत झाल्याचे स्पष्ट झालं असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे निकाल महत्वाचे मानले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, अमर भागवत, ग्राहक समाचार.